जय शिवराय मित्रांनो, अखेर पुन्हा गरमीच्या आणि उष्णतेच्या लेवलमुळे महाराष्ट्रामधल्या काही बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात देखील झालेली आहे। आजची 3 एप्रिल संध्याकाळी सुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जनावरे आणि आपला शेतमाल झाकून ठेवावा लागणार आहे। जनावरांना सुद्धा या वादळी वातावरणापासून बचावासाठी आपल्याला सुरक्षित ठिकाणी हलवावी लागणार आहे। परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये नाहीये, भलेही बरेचसे भाग तो सोडतोय, पण आपल्याला सतर्कतेचा इशारा मागील काही काळापासून सारखा देतोय। तर आजची रात्र जी आहे 3 एप्रिलची कोणत्या भागांना अचानक वातावरण नसताना सक्रिय होऊ शकते ते ह्या व्हिडिओच्या आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहूयात। उद्यापासून पावसाचा जोर जो आहे 4 एप्रिल पासून तो अनेक भागातला जवळपास 70 ते 80% भागातला महाराष्ट्रातून हद्दपार होतोय, पण 20% भागांना उद्या 4 एप्रिलला पुन्हा एकदा पाऊस आहे। आणि 5 तारखेपासून ज्यांच्या कोणाच्या हळदी असतील तर कामे असतील, कामं करण्यासाठी जवळपास 12 तारखेपर्यंतचा वेळ मिळू शकतो। म्हणजे एकंदरीत 5-7 आठवड्याचा वेळ मिळणार आहे। त्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करता येईल ते आपलं नियोजन ठेवा। आपण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर बघा, अहिल्यानगरमध्ये सध्या दक्षिण भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाणी चालू झालंय। तो पाणी पाथर्डी, राहुरी, पैठण, अंबड, घनसावंगी, जालन्यातल्या काही भागांमध्ये जाणार आहे। ही परिस्थिती नांदेड शहराच्या उत्तरेकडील भागांमध्ये, परभणीमध्ये देखील सक्रिय होणार आहे। परिस्थितीचा परिणाम हा 65 डिग्रीपर्यंत इकडे मंठा परिसर असेल, लोणार परिसर असेल, इकडे देखील जाणार आहे। रिसोड परिसरात देखील ही परिस्थिती असणार आहे। दक्षिण महाराष्ट्राचं बघितलं, आज कर्नाटकच्या आजूबाजूचे महाराष्ट्राचे जे काही तालुके असतील यांना देखील तो घेणार आहे। सांगलीचा दक्षिणेकडील भाग, सांगोले दक्षिणेकडील परिसर, सोलापूर काही मोजका भाग, धाराशिव पट्टा, लातूर पट्टा अशा भागांचा समावेश आहे। मात्र परिस्थिती अजूनही काही भागांची किचकट राहू शकते। आज अनेक ठिकाणी वाहुणी पाऊस झालाय। त्या वाहुणी पावसामध्ये आज बीडचा काही मोजका भाग होता। अकोला, अमरावती वारंवार म्हणते आमच्या भागांमध्ये पाऊस टिकत नाही। आज तिथे विजांच्या कडकडाटामध्ये पाणी सुरू झालाय। तो पाणी भंडारा या भागाकडे देखील सरकू शकतो। नागपूरच्या दक्षिण भागामध्ये एक मोठी लेअर येणार आहे, तुम्हाला देखील सतर्क राहावं लागणार आहे। त्याचबरोबर रात्री बेरात्री यवतमाळकरांच्या अनेक भागांमध्ये पावसानं सोडलेला आहे, पण मोजके का होईना तिथले भाग तो आजही मध्यरात्रीपर्यंत कव्हर करू शकतं। बरं ठीक आहे, रात्री मध्यरात्री म्हणजे 1-2 वाजेच्या सुमारास आणखी कुठला भाग असू शकतो तर भोकरदन, जाफराबाद मोजक्या ठिकाणी, बदनापूर, फुलंब्री एरियात तुरळक ठिकाणी, रामनगर पट्टे वगैरे काही भाग असणार आहेत। वाशिमचा सुद्धा काही भाग असू शकतो। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा तुरळक ठिकाणी असेल, धाराशिव पट्ट्यातही असेल। पहाटेपर्यंत पावसाची शक्यता असणारा भाग म्हणजे विदर्भाचा मोजक्या ठिकाणी असेल, जो शेवगाव पट्टा आहे वगैरे भागांचा समावेश आहे। तर रात्री बेरात्री कोणाला सतर्क राहायचे, कोणत्या जिल्ह्यांना सतर्क जरी नाही राहिले तरी चालेल, तो भाग आहे धुळ्याचा तुरळक, नाशिकचा मोजका। ठीक आहे, तर हे 2 जिल्हे वगळता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत देखील पाणी होऊ शकतो। आता काही म्हणतील की सर तुम्ही काल सांगितलं 2 वाजेपर्यंत पाणी आमच्याकडे काही ठिकाणी आलं नाही। आलेल्या भागांच्या कमेंट आपोआप खाली येतात, त्या कमेंट तरी वाचता येत असेल तर मला दोष देऊन काही उपयोग नाही। मान्सूनच्या जूनच्या काळामध्ये सगळी गंमत उघडी पडणार आहे। चुकीच्या कमेंट करणाऱ्याला खरं काय चीज आहे, आपली परीक्षा काय चीज आहे हे नक्की कळणार आहे। ठीक आहे, खामगावला आज रात्री पडेल काही ठिकाणी। ठीक आहे, तर आता उद्याबद्दल बोलतोय, म्हणजे उद्याचं जर आपल्याला माहित झालं तर तुम्हाला बाकी तुमच्या कमेंट घ्यायला मी मोकळा झालो। हे पहा, उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जिथे गरमी असेल तिथेच पडेल। आजच्या सारखं परिस्थिती किंवा कालच्या सारखी परिस्थिती राहणार नाही। धुळ्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये, पश्चिम भागामध्ये 1-2 ठिकाणी आहे। नांदेड, लातूर परिसरात तुरळक ठिकाणी उद्या 4 तारखेला आहे, कारण की सकाळचं वातावरण गोंगारून उशिरा गेल्यामुळे वातावरण उशिरा होईल। नागपूर जिल्हा असेल, यवतमाळ तुरळक ठिकाणी मॉडेलनुसार व्यक्त होतोय। बाकी महाराष्ट्रात 4 तारखेला सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या भागातला, बीड जिल्ह्यातला, जालन्यातलाही पाऊस उद्यापासून कमी होतोय। उद्या 4 एप्रिल पासून जालन्यातल्या अनेक भागातल्या पावसाची माघार आहे, पण चंद्रपूर सारख्या ठिकाणी, वर्धा सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, यवतमाळ सारख्या ठिकाणी आणि नांदेड सारख्या ठिकाणी 1-2 गाव खेड्यांना याचा धक्का लागू शकतो। परिस्थिती किचकट नाहीये, पण बऱ्यापैकी पाऊस हा 80% भागातनं उद्या माघार घेतोय। त्यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली 5 तारखेपर्यंत, एकंदरीत सर्व जिल्ह्यातनं धुळीधुक्याचं वातावरण आणि प्रचंड जोरानं वारं, जे वारं पावसाला निघून घालणार आहे, या वाऱ्याचा जोर देखील
5 तारखेपासून वाढेल आणि वातावरण स्वच्छ बऱ्यापैकी धुरकट वातावरण राहून ते कमी कमी हळूहळू होऊन जाईल. 5 तारखेपासून हळद उकडणं वगैरे चालू ठेवू शकता. 6 तारखेपासून उष्णतेची लेवल परत वाढणार आहे. 6, 7, 8 राज्यात पाणी नाही, 9 पाणी नाही, 10 पाणी नाही, 11 नाही आणि 12 पाणी नाही. 13 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये, खरं तर ह्या भागाचं नाव अगोदर घ्यायलाच नाही पाहिजे, पण ठीक आहे टाळतो मी, त्या जिल्ह्यांना वगैरे टाळतो थोडं काही काळासाठी. मराठवाड्यातल्या लातूर, बीड वगैरे भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस 13, 14, 15च्या दरम्यान येण्याचा अंदाज आहे. त्याची व्याप्ती सध्या मॉडेलनुसार व्यक्त केली जात नाहीये. यामध्ये विदर्भाचा, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो, पण सध्या तरी मराठवाड्यासाठी पुन्हा वातावरणाचा अलर्ट त्या पुढच्या आठवड्यामध्ये देखील 13, 14ला राहू शकतो. त्या पद्धतीनं कामं करा, त्या पद्धतीने ज्वारी वगैरे कामं करून घ्या. 4 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली तरी चालेल आणि एकंदरीत हळद शेतकऱ्यांना आठवड्याचा वेळ मिळतोय. 8 ते 10 दिवसात तुमची हळद चांगली वळू शकते. अशा प्रकारचं ऊन आणि वारं या कालखंडामध्ये आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि विनंती आहे काही कमेंट सुद्धा आपण घेऊयात. वाशिम जिल्हा मंगळूर तालुका खूप पाऊस सुरू आहे. धन्यवाद. मंठा तालुक्याला रात्री बेरात्री येईल, काळजी घ्यावीच लागणार आहे. जनावरांचे दिवस तुम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवा. जरी नाही पडलाय खांदून गावखेड्याला तर समजून जा आपल्यापाशी 10 किलोमीटर 5 मिनिटातून पडलेला असतो. पाऊस का सगळेच गाव घेणं शक्य नसतं. अहिल्यानगरच्या दक्षिण भागाला परत इशारा आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागाला परत इशारा आहे. उत्तर भाग, कन्नड, सिल्लोड गरमीची आणि उष्णतेची लेवल असेल तर सतर्क राहा. बाकी एवढंच सांगेल. भोकरदन, जाफराबाद तुमच्याकडे आभाळ लालसर परतीचं निघलेलं होतं. तुम्हाला देखील ढगाळ वातावरणाची शक्यता राहणार आहे. पाऊस देखील मोजक्या ठिकाणी आहे. नांदेड जिल्ह्याला उष्णतेचा पारा आणखीन वाढलेला आहे, तर नांदेड जिल्ह्याने देखील सतर्क राहा. हदगाव परिसर, पश्चिम पूर्णा साईडचा परिसर, दक्षिण लोहा कंधार परिसर, लातूर अहमदपूर परिसर, अंबाजोगाई केस भागामध्ये काही ठिकाणी वातावरण सक्रिय आहे. आवाज वाटवल परिसर सुद्धा आहे. गंगापूर परिसरात मोजक्या ठिकाण आहे. सोनवणे सर, परभणी मानवत परिसरामध्ये रात्री बेरात्री खांदोन भागांना चांगला होऊ शकतो. बीडला मात्र आज धुवाधार नदीला पाणी गेले अशी परिस्थिती आहे. जून महिन्यात जेवढं पाणी लागतं त्यांना ते आजच ह्या एका दिवसात मिळाले. या महिन्यात परत पाणी 13, 14 तारखेला आहे, लक्षात घ्या. आणि विशेष विनंती अशी आहे, पुढच्या सुद्धा 18, 19 सुद्धा एक सिस्टम तयार होऊ शकतो. त्याचा प्रभाव 24 तारखेपर्यंत राहू शकतो. सांगलीच्या दक्षिण भागाकडे भोसलेसर चालू आहे. पुढे सुद्धा 13 तारखेला तुमच्या भागामध्ये येणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, जय शिवराय, धन्यवाद.